Hello everyone, my name is Archana Paul. Good morning all. My subject is biochemistry and clinical pathology. Our next chapter from biochemistry and clinical pathology is lipids. So, as we know, lipids, these are the water insoluble compounds and they are derived from biological system. However, it is a collective term and it covers structurally diverse group of compounds. So, what is lipids? Lipids are the water insoluble कंपाऊंड्स. ते काय आहेत? वॉटर इन्सोल्युबल कंपाऊंड्स आहेत की जे वॉटरमध्ये सोल्युबल होत नाहीत, ते असतात वॉटर इन्सोल्युबल कंपाऊंड्स अँड दे आर डिराइव्ड फ्रॉम बायोलॉजिकल सिस्टम्स. ते कुठून येतात? तर ह्या ज्या सगळ्या बायोलॉजिकल सिस्टम्स आहेत त्यांच्यापासून ते डिराइव्ह केले जातात. आणि इट इज अ स्ट्रक्चरल डायव्हर्स ग्रुप ऑफ कंपाऊंड्स. तो काय एक स्ट्रक्चरल डायव्हर्स ग्रुप आहे कंपाऊंड्सचा. फंक्शन्स काय आहेत लिपिड्सचे? देअर आर व्हेरियस फंक्शन्स ऑफ लिपिड्स. दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स फॉर मेम्ब्रेन्स. ते काय आहेत? आपल्या बॉडीमध्ये जे काही मेम्ब्रेन्स आहेत वेगवेगळे त्यांचा तो एक बिल्डिंग ब्लॉक आहे. फॉस्फोलिपिड्स आर प्रेझेंट इन ऑलमोस्ट ऑल मेम्ब्रेन्स. आता हे जे फॉस्फोलिपिड्स असतात, फॉस्फोलिपिड्स हा एक लिपिड्सचा टाईप आहे जो क्लासिफिकेशनमध्ये आपण बघणार आहेत. तो काय ते सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या मेम्ब्रेनमध्ये फॉस्फोलिपिड प्रेझेंट असतं. अँड दे आर द इन्सुलेटर ऑफ ऑर्गन्स ऑफ सेल. ते काय एक इन्सुलेटर म्हणून काम करतात. जे काही सेल्सचे ऑर्गन आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये इन्सुलेटर म्हणून काम करण्याचं काम लिपिड्स करतात. अँड दे आर कॅरियर फॉर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. जे काही विटॅमिन्स आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स, विटॅमिन्सचे दोन टाईप आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात. तर यांच्यामध्ये जे काही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्यांना कॅरी करण्याचं काम, कॅरियर म्हणून काम करण्याचं काम लिपिड्स हे करतात. अँड दे आर दी सोर्सेस ऑफ एनर्जी. तो एक काय एनर्जीचा सोर्स आहे. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ लिपिड्स. ओके, हे काय आहे? दी क्लासिफिकेशन ऑफ लिपिड्स. लिपिड्सचे मेन 3 क्लासेस आहेत जे तुम्ही बघू शकता. सिम्पल लिपिड्स, कंपाऊंड लिपिड्स and derived lipids. Okay, simple lipids, it is again classified into 2 types, fats and oils and waxes. ठीक आहे, they are the ester of fatty acid. ते काय आहेत? फॅटी ॲसिडचे इस्टर आहेत. त्याचे 2 टाईप्स आहेत, एक फॅट आणि ऑइल्समध्ये त्याचं एक क्लासिफिकेशन होतं. आणि वॅक्सेस, दे आर दी इस्टर ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन मोनोहायड्रिक अल्कोहोल. ती वॅक्सेस काय असतात? लॉंग चेन असते फॅटी ॲसिडची आणि त्यांच्यामध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल असतो. म्हणजे एक सिंगल, मोनो मीन्स सिंगल, मोनोहायड्रिक अल्कोहोल असतो. देन सेकंड जो टाईप आहे तो आहे कंपाऊंड्स. कंपाऊंड लिपिड्स काय असतात? दे आर दी इस्टर ऑफ फॅटी ॲसिड प्लस ऑदर ग्रुप. म्हणजे फॅटी ॲसिडचे ते एक इस्टर्स आहेत प्लस त्याला ऑदर ग्रुप पण जॉईन असतात. त्याचे जे एक्झाम्पल आहेत ते आहेत फॉस्फोलिपिड्स, ग्लायकोलिपिड्स, फिंगोलिपिड, लिपोप्रोटीन्स. दीज आर दी 4 एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड लिपिड्स. इन दॅट एक्झाम्पल ऑफ फॉस्फोलिपिड्स आर फॉस्फोटिडिक ॲसिड, लिसिथिन, सेफॅलिन, प्लाझ्मोजेन्स अँड स्पिंगोमायलिन्स. दीज आर दी एक्झाम्पल ऑफ फॉस्फोलिपिड्स. देन सेकंड इज glycolipids. Example of glycolipids are cerebrocytes and gangliosides. Then sphingolipid and lipoprotein. These are the example of compound lipids. And the last one is derived lipids. Derived lipids means hydrocarbon ring plus long hydrocarbon chain, की ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बनची एक रिंग असते आणि लॉंग हायड्रोकार्बनची चेन असते. हे झालं क्लासिफिकेशन की जे एक्झामसाठी खूप महत्त्वाचं असतं. लिपिड्स आर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स, सिम्पल लिपिड्स, कंपाऊंड लिपिड्स आणि डिराइव्ड लिपिड्स. सिम्पल लिपिड्सचे जे एक्झाम्पल आहेत ते आहे फॅट अँड ऑइल आणि वॅक्सेस. कंपाऊंड लिपिड्सचे 4 क्लासेस आहेत, फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड्स, स्विंगोलिपिड्स आणि लिपोप्रोटीन्स. आणि लास्ट आहे डिराइव्ड लिपिड्स. ठीक आहे, तर नेक्स्ट जो पॉईंट जो आहे तो आहे फॅटी ॲसिड्स. आता फॅटी ॲसिड्सच्या शेजारी तुम्हाला काय दिसते? एक डायग्रॅम दिसते. त्याच्यामध्ये काय आहे? हा एक हायड्रोकार्बनची लॉंग चेन आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे बघा? कार्बॉक्झिल ग्रुप आहे. वरती रेडमध्ये बघा त्याच्यामध्ये काय आहे? कार्बॉक्झिल ग्रुप आहे. C+OH. तो काय असतो? कार्बॉक्झिल ग्रुप असतो. तो एका एंडला असतो आणि दुसऱ्या जो एंडला असतो हा काय असतो? CH3 म्हणजे काय? मिथिल ग्रुप. तो एका एंडला असतो. म्हणजे फॅटी ॲसिड्स काय झाले? इट कन्सिस्ट ऑफ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग कार्बॉक्झिल ग्रुप ॲट दी वन एंड अँड मिथिल ग्रुप ॲट दी अनदर एंड. ओके, तर फॅटी ॲसिड्स काय असतात? ती एक लॉंग चेन असते हायड्रोकार्बनची. त्याच्या एका एंडला कार्बॉक्झिल ग्रुप असतो आणि दुसऱ्या एंडला मिथिल ग्रुप असतो. मीन्स कार्बॉक्झिल ग्रुप ॲट दी वन एंड अँड मिथिल ग्रुप ॲट दी अनदर एंड. ओके, फॅटी ॲसिड्स व्हॅरी इन चेन लेंथ अँड डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. आता फॅटी ॲसिड्स जे काही असतात वेगवेगळे त्यांची काय चेनची जी लेंथ असते ती काय असते? वेगवेगळी असते. त्याचे परत फॅटी ॲसिड्सचे 2 क्लासिफिकेशन आहेत. त्याच्यामध्ये 2 टाईप्स येतात. हे बघा, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अँड अनसॅच्युरेटेड
fatty acids. Okay, so first we will see saturated fatty acids. आता saturated fatty acids, these acids does not contain any double bond. स्ट्रक्चर मध्ये बघा, हे जे स्ट्रक्चर आहे पाल्मिटिक ॲसिड त्याचं एक्झाम्पल आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं. तर हे स्ट्रक्चरमध्ये बघा, हे जे स्ट्रक्चर आहे याच्यात कुठेच डबल बॉन्ड नाही आहे. ठीक आहे, ह्यांच्या ही जी लाईन आहे, ही जी चैन आहे, यांच्यामध्ये कुठे डबल बॉन्ड नाही आहे. म्हणजे these acids do not contain any double bond. It is a straight chain saturated hydrocarbon chain belonging to acetic acid series, have a general formula CnH2nO2. हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे आणि त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते आहेत पाल्मिटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये कुठलाही चेनमध्ये डबल बॉन्ड नसतो. सेकंड जो आहे तो आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड काय असतात? दिस ॲसिड डज नॉट कंटेन fatty acids which have one or more double bond in their molecules, they are called as saturated fatty acids. जसं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये एक पण डबल बॉन्ड नसतो, तसा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये वन किंवा मोर म्हणजे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतात त्यांच्या मॉलिक्यूलमध्ये. त्यांना म्हटलं जातं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. ओके, वेन फॅटी ॲसिड कंटेन्स ओनली वन डबल बॉन्ड इट इज कॉल्ड ॲज मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते पाल्मिटोलिक ॲसिड. पहिले जे होतं कन्फ्यूज व्हायचं नाही, हे पाल्मिटिक ॲसिड आणि हे जे आहे अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल ते हे पाल्मिटोलिक ॲसिड. आता पाल्मिटोलिक ॲसिड कशाचं एक्झाम्पल आहे? अनसॅच्युरेटेड मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं ते एक एक्झाम्पल आहे. पाल्मिटोलिक ॲसिडमध्ये काय असतो? एक डबल बॉन्ड असतो. लेट मी शो यू द स्ट्रक्चर. ओके, यू कॅन सी हिअर इन द राईट साईड कॉर्नर palmitoleic acid, there is a one double bond only at the 9 position. Okay, this is the example of mono unsaturated fatty acids. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. मोनो म्हणजे काय? सिंगल, त्याच्यामध्ये एक बॉन्ड असतो म्हणून त्यांना म्हटलं जातं मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. ओके, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर कॉल्ड ॲज पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड वेन दे कंटेन नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. आता जर त्यामध्ये एकपेक्षा जास्त डबल बॉन्ड असतील तर त्यांना काय म्हटलं जातं? पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. पॉली म्हणजे मेनी, की ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त डबल बॉन्ड आहेत. त्याचे जे एक्झाम्पल आहेत ते आहे लिनोलिक ॲसिड, ॲराचिडोनिक ॲसिड, लिनोलिक ॲसिड, लिनोलेनिक ॲसिड अँड ॲराकिडोनिक ॲसिड. दीज आर द एक्झाम्पल ऑफ पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. हिअर्स आर द स्ट्रक्चर्स. यू कॅन सी द स्ट्रक्चर. Here 2 double bonds are present at the position 9 and 12 and arachidonic acid. Here are many double bonds which are present at the different positions. 5th position, 8th position. See the numbering. Double bonds are present at the 5th position, 8th position, 11th position, 14th position. Okay, means it contains means many double bonds, hence they are known as polyunsaturated fatty acids. In most of the unsaturated fatty acids the double bond nearly has the cis transformation. जे काही बरेचसे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात त्यांचं जवळपास सिस ट्रान्सफॉर्मेशन असतं. सिस आणि ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्ही बघितलेलं आहे. हे झालं नंबर ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. की त्याचा टेबल आहे की किती कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड किती असतात आणि त्या डबल बॉन्डची पोझिशन काय. जशी मी तुम्हाला आता सांगितली, पाल्मिटोलिक ॲसिडमध्ये 9th पोझिशनला डबल बॉन्ड आहे, लिनोलिक ॲसिडमध्ये 9 पोझिशनला आणि 12 जी पोझिशन आहे तिथे डबल बॉन्ड आहे, आणि ॲराचिडोनिक ॲसिडमध्ये 5th, 8th, 11 आणि 14 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. हेच फक्त दिलं आहे. ओके, द मोस्ट कॉमनली फाउंड सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड इज पाल्मिटिक ॲसिड अँड स्टेरिक ॲसिड. जे मोस्ट कॉमनली सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात जे फाउंड होतात त्याच्यामध्ये पाल्मिटिक ॲसिड आहे की जे साधारणपणे कॉमनली काय होतं? फाउंड होतं. स्टेरिक ॲसिड जे आहे ते कुठे पण कॉमनली फाउंड होतं. आणि हे झाले सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे मोस्ट कॉमनली फाउंड होतात. आणि जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत जे कॉमनली फाउंड होतात ते आहे लिनोलिक ॲसिड, लिनोलेनिक ॲसिड अँड ॲराकिडोनिक ॲसिड. Okay, in addition to straight chain compounds, a number of branch chain and cyclic fatty acids both saturated and unsaturated have been isolated from the natural sources. आता हे जे काही सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, ते काय होत असतात? नॅचरल सोर्सेसपासून ते आपण आयसोलेट करत असतो. आता एक्झाम्पल जे आहे काउलमोग्रिक ॲसिड आणि हिडनोकार्बिक ॲसिड.
These are the cyclic fatty acids. They are present in चावल मोगरा ऑइल. ते चावल मोगरा ऑइलमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट जो पॉईंट जो आहे तो आहे इकोसॅनॉइड्स. आयकोसॅनॉइड्स दीज आर दी कंपाऊंड्स विच कंटेन 20 आयकोसा, म्हणजे 20 कार्बन पॉलिनॉइड अँड फॅटी ॲसिड्स असतात, म्हणून त्यांना आयकोसा असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये 20 कार्बन पॉलिनॉइड आणि फॅटी ॲसिड असतात. खाली त्याचं एक्झाम्पल आहे प्रोस्टोग्लांडिनचं. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही नंबरिंगमध्ये बघा, ज्याच्यामध्ये 20 काय आहेत कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. नंबरिंग बघू शकता 1 2 3 4 ही नंबरिंग बघा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 की ज्याच्यामध्ये 20 कार्बन पॉलिनाइड फॅटी ॲसिड्स असतात. दिस क्लास कन्सिस्ट ऑफ प्रोस्टेनॉइड्स, लिकोट्राइन्स आणि लिपोक्झिन्स. हे सगळे या क्लासमध्ये येतात. म्हणजे प्रोस्टेनॉइड्स असतात त्यांच्यामध्ये प्रोस्टोग्लॅन्डिन्स असतात, प्रोस्टासायक्लिन्स असतात आणि थ्रोम्बोक्झिन्स असतात. प्रोस्टाग्लॅन्डिन्स आर दी मेडिएटर्स फॉर इन्फ्लामेशन. ते इन्फ्लामेशनच्या मध्ये मेडिएटर्स म्हणून वर्क करतात. अँड दे आर ऑल्सो इन्व्हॉल्व इन ब्लड कोॲग्युलेशन अँड रिप्रोडक्शन. ब्लड कोॲग्युलेशन, आपल्या बॉडीमध्ये जर कुठे जखम झाली तर आपलं ब्लड लगेच तिथं कोॲग्युलेट होतं, स्टॉप होतं एक पर्टिक्युलर टाईमनंतर. ते ब्लड कोॲग्युलेशनचं काम करण्यासाठी, रिप्रोडक्शनसाठी ह्याच्यामध्ये हे प्रोस्टोग्लॅन्डिन्स जे आहेत, इकोनोसाइड्स जे आहेत ते इन्व्हॉल्व असतात. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. ओके, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स काय असतात? फॅटी ॲसिड्स विच कॅन नॉट बी सिंथेसाइज इन दी बॉडी, दे आर टर्म ॲज इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. जे फॅटी ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत त्यांना म्हटलं जातं इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. अँड दीज आर इसेन्शियल फॉर कम्प्लीट न्यूट्रिशन ऑफ ॲनिमल्स अँड देअर फोर शूड बी सप्लाइड थ्रू डाएट. आता हे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स जे आहेत ते आपल्याला न्यूट्रिशनसाठी तर लागतात बॉडीमध्ये, पण ते आपल्या बॉडीमध्ये तर सिंथेसाइज होत नाहीत. मग आपण काय करतो, ते जे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स जे असतात ते डाएट थ्रू घेतो. म्हणजे आपल्या बॉडीला ते इसेन्शियल आहेत, आपल्याला ते घेणं गरजेचं आहे डाएट थ्रू, म्हणून त्यांना म्हटलं जातं इसेन्शियल फॅटी ॲसिड्स, की जे आपल्याला डाएट थ्रू घ्यावेच लागतात, म्हणून त्यांना म्हणतात इसेन्शियल फॅटी ॲसिड्स. बट दे आर नॉट सिंथेसाइज इन दी बॉडी. ते आपल्या बॉडीमध्ये ॲटोमॅटिक सिंथेसाइज होत नाहीत. ते काय असतात? दीज आर पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. ते काय असतात? पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी असतात. दी 2 इम्पॉर्टंट इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आर लिनोलिक ॲसिड अँड लिनोलेनिक ॲसिड. हे 2 इम्पॉर्टंट फॅटी ॲसिड आहेत. ॲरेकिडोनिक ॲसिड मे बिकम इसेन्शियल. ॲरेकिडोनिक ॲसिड हे इसेन्शियल होऊ शकतं जर लिनोलिक ॲसिड विच इज द प्रिकर्सर फॉर दिस सिंथेसिस इज नॉट अवेलेबल. म्हणजे हा जो त्याचा प्रिकर्सर आहे तो जर अवेलेबल होत नसेल तर ॲरेकिडोनिक ॲसिड हे काय होतं, इसेन्शियल फॅटी ॲसिड्समध्ये येतं. द डबल बॉन्ड्स इन दी स्ट्रक्चर कॅन बी इंट्रोड्यूस ॲट दी पोझिशन 4 5 6 9 इज मोस्ट ॲनिमल्स बट not beyond position 9. therefore these fatty acids cannot be synthesized in the body. ठीक आहे. आता जे काही डबल बॉन्ड्स असतात स्ट्रक्चरमध्ये की जे ह्या पोझिशनला इंट्रोड्यूस होतात, 4th पोझिशनला, 5th पोझिशनला, 6th पोझिशनला, 9th पोझिशनला इन द ॲनिमल्स, बट ते 9th पोझिशनला जात नाहीत, म्हणून ते काय असतात, ते फॅटी ॲसिड जे असतात ते बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत, म्हणून त्यांना म्हटलं जातं इसेन्शियल फॅटी ॲसिड्स, की जे बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत आणि त्यांना एक्सटर्नली डाएट थ्रू घ्यावं लागतं. आता ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? हे जे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स जे आहेत हे कशासाठी महत्त्वाचे आहेत? दीज आर रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ स्पेशल क्लास ऑफ कंपाऊंड्स ऑफ आयकोसॅनॉइड्स. आता हे जे काही कंपाऊंड्स आहेत, फॅटी ॲसिड्स हे जे आहेत हे आपल्या बॉडीमध्ये काही आयकोसॅनॉइड्स जे असतात त्यांच्या सिंथेसिससाठी गरजेचे असतात. बाकीचे कंपाऊंड्स जे असतात त्यांच्या फॉर्मेशनसाठी, सिंथेसिससाठी गरजेचे असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे सिम्पल लिपिड्स. सिम्पल लिपिड्सचे जे एक्झाम्पल क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं होतं, ऑइल्स, फॅट्स अँड ऑइल्स. ओके, दीज लिपिड्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. ते काय असतात? इस्टर्स असतात फॅटी ॲसिड्सचे आणि त्याला काय असतो? ग्लिसरॉल असतो. ॲट दी रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचरला तुम्हाला माहिती आहे एखादं फॅट आहे ते रूम टेम्परेचरला काय असतं? सॉलिड आहे. सपोज एखाद्या फॅटचं एक्झाम्पल घ्या, सपोज तूप असेल, ते काय असतं? रूम टेम्परेचरला सॉलिड असतं, बिकॉज लार्जली दे आर मेड अप ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, कारण ते फॅटी ॲसिड्सचं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचं बनलेलं असतं. पण जर तुम्ही ऑइलचं एक्झाम्पल घ्या, ऑइल काय असतं रूम टेम्परेचरला? ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. व्हेन ऑइल्स कंटेन 1 or more अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ड्यू टू विच ऑइल्स आर लिक्विड ॲट दी रूम टेम्परेचर, की ज्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतील तर ऑइल काय असतं? रूम टेम्परेचरला लिक्विड कंडिशनमध्ये असतं.
नेक्स्ट आहे ट्रायग्लिसराइड्स. दीज आर दी न्यूट्रल इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल अँड फॅटी ॲसिड्स. हे काय न्यूट्रल इस्टर्स आहेत ग्लिसरॉलचे आणि फॅटी ॲसिड्सचे. त्याचं एक्झाम्पल आहे ट्रिस्ट्रेन. हिअर इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लिसरॉल स्टेरिक ॲसिड which gives us a product tristerin, means glycerol and stearic acid combined together, tristerin. Fats and oils are mainly mixed triglycerides having more than one type of fatty acids. आता हे जे फॅट्स असतात, ऑइल्स जे असतात ते मेनली मिक्स होतात आणि मिक्स ट्रायग्लिसराइड्स असतात, त्यांच्यामध्ये एक किंवा मोर दॅन वन टाईप ऑफ फॅटी ॲसिड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात. द ईस्टर बॉन्ड्स ऑफ ट्रायग्लिसराइड्स आर ससेप्टेबल टू हायड्रोलिसिस. त्याचा जे ईस्टर बॉन्ड जो असतो ना तो हायड्रोलिसिसला ससेप्टेबल असतो. ट्रायग्लिसराइड्समध्ये जो ईस्टर बॉन्ड असतो त्याच्यामध्ये काय होतं, पटकन हायड्रोलिसिस होतं. हायड्रोलिसिस, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. हायड्रोज कंपाऊंडचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. ॲसिड हायड्रोलिसिस इज रिव्हर्सिबल व्हाईल दी बेस अल्कली जर असेल तर हे इरिव्हर्सिबल असतं. म्हणजे ॲसिडचं जर हायड्रोलिसिस झालं म्हणजे ते रिव्हर्सिबल रिॲक्शन होती, आणि अल्कली बेसचं जर हायड्रोलिसिस झालं तर ते इरिव्हर्सिबल असतं, म्हणजे इरिव्हर्सिबल रिॲक्शन ते दाखवत नाही. द प्रोसेस ऑफ अल्कली हायड्रोलिसिस ऑफ ट्रायग्लिसराइड इज कॉल्ड सॅपोनिफिकेशन ऑफ ट्रायग्लिसराइड्स. म्हणजे हायड्रोलिसिसची ही जी प्रोसेस होत असते ट्रायग्लिसराइड्सची त्याला सॅपोनिफिकेशन म्हणतात. म्हणजे ट्रायग्लिसराइड्सचं सॅपोनिफिकेशन झालं असं त्यांना म्हटलं जातं. जर ट्रायग्लिसराइड्सचं हायड्रोलिसिस झालं, ब्रेकडाऊन झालं त्याच्यातल्या हायड्रोब्रॉन्डचं, तर त्याला म्हटलं जातं की सॅपोनिफिकेशन ऑफ ट्रायग्लिसराइड्स, म्हणजेच ऑइल किंवा फॅटचं हायड्रोलिसिस झालं. ठीक आहे. सेकंड जे एक्झाम्पल आपण बघितलं होतं सिम्पल कंपाऊंडमध्ये, सिम्पल लिपिड्समध्ये एक होतं फॅट्स आणि ऑइल्स, आणि दुसरं जे होतं ते होतं वॅक्सेस. वॅक्सेस आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. ते काय आहेत, इस्टर्स आहेत फॅटी ॲसिडचे. फॅटी ॲसिड म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, लॉंग चेन जी असते हायड्रोकार्बनची, हे काय आहेत, इस्टर्स आहेत फॅटी ॲसिडचे. आणि त्यांचा जो विथ हायर मोनोहायड्रिक अल्कोहोल, त्यांचं काय असतं, एक हायर मोनोहायड्रिक अल्कोहोल असतो त्याच्यामध्ये. त्याचे एक्झाम्पल त्यांनी दिलेत. त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल इस्टर असतं, व्हिटॅमिन ए इस्टर असतात. हे वॅक्सेसचे एक्झाम्पल आहे. व्हिटॅमिन डी इस्टर, स्पर्मॅसिटिक म्हणजे त्याच्यामध्ये पाल्मिटेट असतो सिटिल अल्कोहोलला. बीजवॅक्स असेल विच कंटेन परमिटेड मॅरिसिल अल्कोहोल, हे सगळे वॅक्सेसचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर सेकंड क्लास जो बघितला होता लिपिड्सचा तो होता कंपाऊंड लिपिड्स. त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघितले होते. फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड्स, लिपोप्रोटीन्स, हे त्यानंतर अदर कॉम्प्लेक्स लिपिड्स, हे त्याचे एक्झाम्पल होते. त्याच्यामध्ये फर्स्ट जो होता तो होता फॉस्फोलिपिड्स. द टर्म फॉस्फोलिपिड्स इज यूज टू डिस्क्राईब एनी लिपिड कंटेनिंग फॉस्फरस. आता फॉस्फो म्हणजे ज्या लिपिडमध्ये फॉस्फरस असेल ते झाले फॉस्फोलिपिड्स. ओके, ज्या लिपिडमध्ये फॉस्फरस असेल ते झाले फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड्स कंटेन फॉस्फरिक ॲसिड. फॉस्फोलिपिडमध्ये काय काय असणार आहे मग, फॉस्फरिक ॲसिड असणार आहे, फॅटी ॲसिड्स असणार आहेत, अल्कोहोल आणि नायट्रोजेनस बेसेस असतात, त्यांना म्हटलं जातं फॉस्फोलिपिड्स. ओके, आता फॉस्फोलिपिड्सचे पण दोन क्लासेस आहेत जे आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितले होते, ग्लिसरोफॉस्फोलिपिड्स आणि स्फिंगोफॉस्फोलिपिड्स. हे काय झाले, त्याचे एक्झाम्पल झाले दोन फॉस्फोलिपिड्सचे, ग्लिसरोफॉस्फोलिपिड्स आणि स्फिंगोफॉस्फोलिपिड्स. आता फर्स्ट जे असते ग्लिसरोफॉस्फोलिपिड्स. आता ग्लिसेरो म्हणजे काय असणार, त्याच्यात ग्लिसेरॉल असणार आहे आणि अल्कोहोल असणार आहे, म्हणून ते झाले ग्लिसरोफॉस्फोलिपिड्स. ऑल फॉस्फोग्लिसराइड्स आर डिराइव्ड फ्रॉम एन ग्लिसेरॉल 3 फॉस्फरिक ॲसिड. आता हे कशापासून डिराइव्ड होतात ते दिलं आहे त्यांनी, एन ग्लिसरील फॉस्फरिक ॲसिडपासून ते डिराइव्ह होतात. सेकंड जे आहे स्फिंगोफॉस्फोलिपिड्स. आता स्फिंगोफॉस्फोलिपिड्स पण नावातच आहे, जे स्फिंगोसापाईनपासून स्फिंगोसाईनचं स्ट्रक्चर बघा, स्फिंगोसाईनपासून जे ऑप्टोन झाले ते झाले स्फिंगोफॉस्फोलिपिड्स. हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ दी स्फिंगोसाईन इज इस्टरेफाईड विथ फॉस्फोकोलिन अँड शुगर. ओके, आता स्फिंगोमायलिन काय असतात, इन दिस फॉस्फरिल कोलिन, याच्यामध्ये बघा तुम्ही फॉस्फरिल कोलिन हा जो आहे तो अटॅच असतो C1ला, आणि फॅटी ॲसिड जो आहे ते अटॅच असते C2ला वाया अमायनो ॲसिड्स. स्ट्रक्चरमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. अँड दीज आर कॉमनली सीन इन नर्व टिश्यू. मायलिन शीथ, आपल्या बॉडीमध्ये जे नर्व्ह टिश्यू आहेत, मायलिन शीथ जे आहे तिथं हे स्फिंगोमायलिन्स सीन होतात. नेक्स्ट आहे ग्लायकोलिपिड्स. आता ग्लायकोलिपिड्स हे काय आहे, कार्बोहायड्रेटचं आणि लिपिड्सचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून त्यांना म्हटलं जातं ग्लायकोलिपिड्स. बेसिकली दे आर ॲम्फिपॅथिक कार्बोहायड्रेट्स, ग्लिसराइड डेरिव्हेटिव्स बट डू नॉट कंटेन फॉस्फेट, की ज्यांच्यामध्ये फॉस्फेट नसतो. त्यांचं एक्झाम्पल आहे सेरेब्रोसाइड्स आणि गँग्लिओसाइड्स. आता सेरेब्रोसाइड्स जे असतात
सेरेब्रोसाईडमध्ये सेरेब्रोनिक ॲसिड असतं ॲज अ फॅटी ॲसिडच्या फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतं. स्पिंगोसामाइन आणि अल्कोहोल अँड शुगर और शुगर सल्फेट हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते युजली कुठे फाउंड होतात, आपले जे ब्रेन टिश्यूज आहेत त्यांच्यामध्ये सेरेब्रोसाईड फाउंड होतं. आणि त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे ते आहे गँग्लिओसाइड्स, त्याच्यामध्ये सॅलिक ॲसिड असतं इन द फॉर्म ऑफ फॅटी ॲसिड, ॲज अ फॅटी ॲसिड म्हणून ते प्रेझेंट असतं. नेक्स्ट जो आहे तो आहे लिपोप्रोटीन्स, बायोमॉलिक्युल्स कंटेनिंग लिपिड्स अँड प्रोटीन्स फाउंड इन मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युला अँड न्यूक्लिक ॲसिड. लिपोप्रोटीन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लिपिड्स असतात आणि प्रोटीन्स असतात. दे आर दी बायोमॉलिक्युल्स. ते कुठे कुठे फाउंड होतात, एक तर मायटोकॉन्ड्रिया, देन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रेटिक्युला आणि न्यूक्लिक ॲसिड येथे ते फाउंड होतात. ओके. द लिपिड पार्ट कन्सिस्ट ऑफ ट्रायसिलग्लिसेरॉल, फॉस्फोलिपिड्स अँड कोलेस्टेरॉल. त्यांचा जो लिपिडचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये काय काय असतं ते दिलं आहे त्यांनी. ट्रायसिलग्लिसेरॉल, फॉस्फोलिपिड्स, कोलेस्टेरॉल हे काय झाले, लिपिड्सचे पार्ट झाले. त्यानंतर लिपोपॉलिसॅकराइड्स. लिपोपॉलिसॅकराइड्स दीज आर फाउंड इन ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की हे जे लिपोपॉलिसॅकराइड जे असतात ते ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये फाउंड होतात. विच आर जायंट मायक्रोपॉलिमर. ते एक जायंट मायक्रोपॉलिमर आहेत, व्हेरी कॉम्प्लेक्स. त्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते कॉम्प्लेक्स असतं. वेन दीज आर रिलीज टू ब्लड स्ट्रीम प्रोड्यूस अनटुवर्ड रिॲक्शन अँड दे आर टॉक्झिक. म्हणजे ते काय असतात, लिपोपॉलिसॅकराइड्स काय असतात, टॉक्झिक असतात आणि ते एक अनटुवर्ड रिॲक्शन प्रोड्यूस करतात. तर ठीक आहे, लिपोपॉलिसॅकराइड्स काय असतात, दीज आर फाउंड इन ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम, की जे ग्रॅम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये फाउंड होतात ते जायंट मायक्रोपॉलिमर असतात. जायंट म्हणजे काय, ते खूप मोठे मायक्रोपॉलिमर असतात, म्हणजे खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं त्याचं. वेन दीज आर रिलीज टू ब्लड स्ट्रीम दे प्रोड्यूस अनटुवर्ड रिॲक्शन आणि ते काय असतात, टॉक्झिक असतात. त्यांना असं पण म्हटलं जातं दे आर ऑल्सो नोन ॲज एंडोटॉक्झिन्स. आता एंडोटॉक्झिन्स म्हणजे काय, दे आर दी टाईप ऑफ पायरोजन अँड इट इज अ कंपोनंट ऑफ दी एक्सटेरियल सेल वॉल ऑफ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. जे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात त्यांचा जो एक्सटेरियल सेल वॉल असतात त्यांना म्हटलं जातं एंडोटॉक्झिन्स. आणि पायरोजन्स आर लिपोपॉलिसॅकराइड्स, ते लिपोपॉलिसॅकराइड्स असतात. आणि लास्ट जे होतं ते होतं डिराइव्ड लिपिड्स. ओके, क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं होतं सिम्पल लिपिड्स, कंपाऊंड लिपिड्स आणि डिराइव्ड लिपिड्स. हा झाला त्याचा थर्ड क्लास, दॅट इज डिराइव्ड लिपिड्स. ओके, दिस क्लास ऑफ लिपिड कन्सिस्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. याच्यामध्ये काय काय असतं तर फॅटी ॲसिड्स असतात, स्टिरॉल्स असतात, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात लाईक व्हिटॅमिन ए, डी, इकोसॅनॉइड्स असतात लाईक प्रोस्टोग्लॅन्डिन्स, किटोन बॉडीज, ग्लिसरॉन, अदर कॉल. हे सगळे जे जर प्रेझेंट असतील तर त्यांना म्हटलं जातं डिराइव्ड लिपिड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते स्टिरॉल. ओके, आता स्टिरॉइड्स काय असतात, स्टिरॉइड्स दिस आर हे केमिकल कंपाऊंड आहे ज्यांच्यामध्ये स्टिरॉइड न्यूक्लियस असतो. मग कोणता स्टिरॉइड न्यूक्लियस असतो तर त्यांच्यामध्ये सायक्लोपेंटोपर हायड्रोफिनान्थ्रिन हा एक स्टिरॉइड न्यूक्लियस असतो. स्ट्रक्चरमध्ये बघा स्टिरॉइडचं न्यूक्लियस, हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये स्टिरॉइड न्यूक्लियस असतो ज्याला म्हटलं जातं सायक्लोपेंटोपर हायड्रोफिनान्थ्रिन अँड इट कन्सिस्ट ऑफ फिनान्थ्रिन रिंग फ्यूज विथ सायक्लोपेंटेन रिंग. आता याच्यामध्ये काय असते, एक फिनान्थ्रिन रिंग असती आणि ती सायक्लोपेंटेन रिंगसोबत फ्यूज झालेली असती, म्हणजे कंबाईन असते, म्हणून त्यांना म्हटलं जातं सायक्लोपेंटोपर हायड्रोफिनान्थ्रिन. द एक्झाम्पल ऑफ स्टिरॉइड विच इज फाउंड इन बायोलॉजिकल सिस्टीम आर. याचे एक्झाम्पल आहेत कोलेस्ट्रॉल असेल, बाईल ॲसिड्स असेल, व्हिटॅमिन डी असेल, सेक्स हार्मोन्स असतील, हे त्याचे स्टिरॉइड्सचे एक्झाम्पल झाले. सॉरी, त्यानंतर जे आहे ते आहे कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल इज अन इम्पॉर्टंट स्टिरॉइड विच इज फाउंड इन ॲनिमल टिश्यू इस्पेशली इन ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हा एक ॲनिमल टिश्यूमध्ये फाउंड होतं, स्पेशली जे ब्रेन असतात, स्पायनल कॉर्ड असतात त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल फाउंड होतं. इट इज अ मेजर कंपोनंट ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड प्लाझ्मा लिपोप्रोटीन्स. जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत आपल्या बॉडीमध्ये, प्लाझ्मा लिपोप्रोटीन जे आहेत त्यांच्यासाठी कोलेस्टेरॉल हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा कंपोनंट आहे. त्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आहेत, हे स्ट्रक्चर आहे कोलेस्टेरॉलचं. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत की व्हाईट कलरची क्रिस्टलाइन सॉलिड पावडर असते की जी वॉटरमध्ये इनसोल्युबल असते, आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स जे काय असतील क्लोरोफॉर्म, इथर, मिथेनॉल वगैरे, हे जे अदर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स जे असतात त्यांच्यामध्ये ती सोल्युबल असते कोलेस्टेरॉलची पावडर. ठीक आहे, कोलेस्टेरॉल इज अ प्रिकर्सर ऑफ बाईल साल्ट्स. हे त्याचे प्रिकर्सर आहेत त्याचे सगळे. त्याच्यामध्ये मग काय काय दिलं आहे त्यांनी, बाईल ॲसिड असेल, सेक्स हार्मोन असतील, कॉर्टिकोस्टेरॉइड असेल, व्हिटॅमिन डी असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघितल्या. कोलेस्टेरॉल हा काय प्रिकर्सर आहे, म्हणजे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत व्हिटॅमिन डी, स्टेरॉइड, बाईल साल्ट्स आणि ॲड्रेनोकॉर्टिकॉइड्स ह्या सगळ्यांचा तो प्रिकर्सर आहे कोलेस्टेरॉल. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघितलं,
क्लासिफिकेशन बघितलं लिपिड्सचं. त्यानंतर फॅटी ॲसिड्स काय असतात ते बघितले. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, आयकोसॅनॉइड्स म्हणजे काय असतं ते बघितलं. इसेन्शियल फॅटी ॲसिड्स बघितले. त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले. स्टेरॉइड, कोलेस्टेरॉल आणि त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज. आता त्यानंतर केमिकल टेस्ट फॉर स्टेरॉइड ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. सो थँक्यू.